सर आता कन्स्ट्रक्शनवरतीच विषय चालू आहे, त्यामुळे मी हा विषय काढते. आम्ही सर्वेज घेतोय, आम्ही पब्लिक ओपिनियन्स घेतोय. त्यातून आम्हाला असं आढळलंय की कोंढवा पोलीस स्टेशनच्या ऑपोजिट एक सज्जन माणूस आहेत, ते बसले आहेत धरण्यावरती. आठवले गटाचे हबीब सय्यद म्हणून आहेत. हबीब सय्यद म्हणून आहेत, ते बसले आहेत आणि ते असं म्हणतायत की इथे जे काही कन्स्ट्रक्शन होतंय, या कन्स्ट्रक्शनमुळे डीपी रोडचा रस्ता ब्लॉक होतोय. तर त्यावर तुमचं काय मत आहे? पुणे महानगरपालिकाच्याकडे डीपी रोडचा सगळं प्लॅन आहे. जे ते बोलतात ते खरं पूर्ण खोटं आहे. डीपी रोड तिकडून नाहीये, तिकडं नाला गार्डन आहे. 7.5 मीटर राईट साईडला, 7.5 मीटर नाल्याच्या दुसऱ्या साईडला नाला गार्डन आहे. नाला गार्डनचं आरक्षित जागा असते ती राज्य सरकारची असते जागा, आणि सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे की राज्य शासनाच्या जागेमध्ये किंवा नाला आरक्षित जागेमध्ये कुठलाही रस्ता करता येत नाही. त्या रस्त्यासाठी आम्ही जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस आम्हाला, कारण की आमचा जो 42 भाग आहे त्या भागामधून दुसरा रस्ता पर्यायी जागा एकतर बिबेवाडी साईडला निघतो किंवा गंगाधामच्या साईडला निघतो, आणि एक रस्ता आमच्या कोंढवा भागात निघतो शीतलपट्टपाशी. तर पर्यायी जागा म्हणून आम्हाला एक रस्ता तिथून काढायचा होता, परंतु आम्ही तिथला प्लॅनिंग केलं असता तिथं कुठलाही डीपी रोड नाहीये. कधी डीपी रोड असेल तर 100% तिथं झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा त्यांनी खोटी माहिती पसरवली असेल तर 100% त्याच्यावर गुन्हा दाखल होणार.